लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी सुप्रिया सुळे आणि आता रणजित निंबाळकरांचे विजयाचे बॅनर झळकले। इंदापूरमध्ये सुळेंच्या तर फलटणमध्ये रणजित निंबाळकरांचे विजयाचे बॅनर। लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात ऐतिहासिक विजय होईल। त्यानंतर जल्लोषही ऐतिहासिक करणार नितेश राणेंचं वक्तव्य। संदीप गुळवे यांचा ठाकरे गटात प्रवेश। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी संदीप गुळवे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता। घाटकोपर होर्डिंग प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार। कैसर खालिद याला प्रशासन वाचवत असल्याचा किरीट सोमय्यांचा आरोप। भावेश भिंडे आणि कैसर खालिद यांच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी व्हावी, सोमय्यांची मागणी। रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी विशाल अग्रवालचा गुन्हे शाखेने घेतला ताबा। चालकाला धमकावल्याप्रकरणी विशाल अग्रवालला काल कोर्टाने दिली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सलमान खानच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी अटकेत असलेल्या 4ही आरोपींचे फोटो समोर। सध्या सर्व 4 आरोपी कारागृहात। पुण्यामध्ये रॅश ड्रायव्हिंगमुळे आणखी एक अपघात। तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची एका 4चाकी गाडीला धडक। पोलिसांनी मुख्याधिकारी NK पाटील यांना घेतलं ताब्यात। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांच्या निवासस्थानी पूर्व विदर्भासाठी काँग्रेसच्या दुष्काळी पाहणी समितीची बैठक। वडेट्टीवार, आमदार रणजित कांबळे, अभिजित वंजारी, सुधाकर अडबाले यासह पूर्व विदर्भातले इतर पदाधिकारी उपस्थित। रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची पत्रिका तुळजाभवानी चरणी अर्पण। तुळजापुरातून मानाचं कुंकू आणि कवड्याच्या माळा रवाना। 6 जून रोजी महाराजांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार। खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी मुंबईमध्ये घेतलं कालीमातेचं दर्शन। जुहूतल्या कालीमाता मंदिरात राणा दाम्पत्याच्या हस्ते आरती। 3 जूनला गोपीनाथ मुंडेंचा 10वा स्मृती दिन। पंकजा मुंडेंचं कार्यकर्त्यांना गोपीनाथ गडावर न येता घरूनच पुण्यस्मरण करण्याचं आवाहन। लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी निर्णय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव, अरविंद केजरीवाल, शरद पवारांसह 22 विरोधी पक्षातील नेत्यांची बैठकीला उपस्थित। कन्याकुमारी येथील प्रसिद्ध विवेकानंद रॉक मेमोरियल इथे मागील 2 दिवसांपासून सुरू असलेली पंतप्रधान मोदींची ध्यानधारणा पूर्ण। 45 तासानंतर सूर्य यज्ञ करून मोदींनी ध्यानधारणा समाप्त केली। विवेकानंद रॉक मेमोरियल इथे केलेली साधना माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय क्षणांपैकी एक। जीवनाचा प्रत्येक क्षण आणि शरीराचा प्रत्येक कण भारत मातेच्या सेवेसाठी समर्पित असेल। ध्यानधारणेनंतर पंतप्रधानांचा रॉक मेमोरियलला संदेश। अरविंद केजरीवालांची उद्या पुन्हा कारागृहात रवानगी। लोकसभा निवडणुकीसाठी 1 जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम जामीन। अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षलवाद्याला गडचिरोली पोलिसांनी केली अटक। सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असं या नक्षलवाद्याचं नाव। त्याच्यावर राज्य शासनाने जाहीर केलं होतं 1.5 लाख रुपयांचं बक्षीस। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।